नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था तालुका वाळवाचे अध्यक्ष, तसंच अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान हे जे देशव्यापी ही संघटना आहे त्याचे समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला थोडंसं आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं, त्याच्यानंतर आपलं शिक्षण कुठे झालं आणि आपलं गाव कोणतं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? माझं बालपण जनरली सांगलीमध्येच गेलं. बरं. माझं शिक्षण आपल्या आरवाडी हायस्कूल पर्यंत जुन्या 11वी झालं आणि कॉलेजही माझं जे कॉलेजला झालं, कारण माझे भाऊ आणि भाऊजे दोघंही शिक्षक होते. बरं. त्यामुळं मी त्यांच्याजवळ त्यांनी मला शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणातून मी पुढं आलो. त्यानंतर मी सर्व्हिसला लागलो PWDमध्ये आणि त्यानंतर रिटायर झालो मी 2014ला. आणि 14 नंतर माझ्या डोक्यात लक्षात आलं की हे ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न फार मोठा बेकट आहे. कारण ज्यावेळी आम्ही आमच्या कामानिमित्त फिरत होतो त्यावेळी काही ज्येष्ठ मंडळी येत होती. ती येत असताना त्यांच्या काही समस्या, काय महिलांच्या समस्या, ज्यांचे मालक वारल्यात, ज्यांची मंडळी वारल्या, अशा लोकांचे प्रश्न आम्ही बघितले तर फार बेकट आहे. आणि मग त्याच वेळी आम्ही ठरवलं होतं की आपल्याला हे ज्येष्ठ नागरिकाचं काम करावं लागेल. बरं. सर, ही संघटना जेव्हा आपण स्थापन केली त्यामागचा थोडक्यात तुम्ही आता उद्देश सांगितलेलाच आहे, आणि स्थापनेच्या वेळी ती सदस्य संख्या किती होती आणि आता त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची सदस्य किती आहे? मी माझ्या गावातनं सुरुवात पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्था म्हणून रजिस्टर केली. बरं. त्यावेळी संख्या होती 1750 लोकांची गावातल्या आमच्या. अरे बाप. ज्येष्ठ नागरिकांची. आणि त्यावेळी आम्हाला गावात विरघोळही मिळालं. विरघोळातून आम्ही एक ॲम्ब्युलन्स सगळ्या लोकसभागातून खरेदी घेतली. परत प्रत्येक वर्षाला आम्ही आता सुद्धा आम्ही ज्येष्ठ सर्व गावासाठी पाणपोई चालवतो. 1-2 महिन्या उन्हाळ्याची सुट्टी असते, ती यात्रा असते, त्यानिमित्तानं काही आरोग्याचे शिबिर घेतले जातात. सर, प्रत्येक संघटनेचं एक मिटिंगचं शेड्यूल पण असतं, तर तुमची जी संघटना आहे त्याचं साप्ताहिक किंवा मासिक काही मिटिंग्स वगैरे तुम्ही घेता का? त्याबद्दल काय सांगाल? आमची प्रत्येक आठवड्याला मिटिंग असते आमच्या पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थेची. बरं. परंतु आता त्यानंतर आमच्या संघटनेचं दुसऱ्या ज्या बाहेरची संघटना आहेत, म्हणजे आता अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान ही देशभर काम करते. हे आमच्या लक्षात आलं की ह्या संघटनेबरोबर आपण जरी झालो तर सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी ही संघटना काम करू शकेल. बरं. सर, आता ही जी संघटना आपण वाळव्याला चालवता, तर त्या संघटनेमार्फत कोणकोणते सण तसंच संमेलनं साजरे करण्यात येतात, याबद्दल काही माहिती देता येईल? त्यामार्फत आपण काही शिबिरं चालवतो. आरोग्य शिबिर महत्वाचं असते. काही तरुण मुलांना बरोबर घेऊन रक्तदान शिबिर चालवतो. डोळ्याचे ऑपरेशन बऱ्याच लोकांच्या, जवळजवळ आमच्या ह्याच्याप्रमाणे 700 ते 800 लोकांचे ऑपरेशन आतापर्यंत आम्ही मोफत डोळ्याचे ऑपरेशन केले गावातलेच. काही आसपासच्या गावातली. अशा प्रकारे काही लोकांना कानातली मशीन दिलेले आहेत, काही संस्थेचे कॉन्टॅक्ट करून, काही ना आपल्या ज्यांना अजिबात काही पातळी नाहीत अशा अगदी गरीब घरांना पातळ्या. परवा थंडी पडली, थंडीत काही आपल्याला ही देता आला आम्हाला रगी आम्हाला काही थंडीतल्या ज्याला खरी गरज आहे अशा माणसांना थंडीत ती देऊ शकलो. असे उपक्रम आम्ही राबवतो. अच्छा. सर, आता या संघटनेमध्ये आपल्या मला वाटतं जवळजवळ आपण 1750 सदस्य आहे असं म्हणालात, तर ह्या आपल्या गावासाठी पण आपण बरंच समाजकार्यही केलं असेल, तर त्या समाजकार्याविषयी काय सांगाल? गावातली संपूर्ण देवळं, स्मशानभूमी, घाट हे आम्ही स्वच्छता अभियान राबवतो. बरं. आणि त्यामुळं लोकांच्यात संदेशी तोरणाच्यात जातो की हे आपल्या ह्या गावासाठी कसं राबवायचं असतं, आणि ह्यामुळं तोरणाई सुद्धा ह्या कामात उत्तम प्रकारे काम करते. अच्छा. त्यानंतर आरोग्य विभागासाठी आपल्या ॲम्ब्युलन्स गाडी ही आम्ही जी घेतली ती पूर्ण त्या तालुक्यासाठी आम्ही त्याचा वापर केला. आणि त्याचा वापर आम्हाला जो कोरोना काळ गेला त्यावेळी इतकं वाईट मला वाटलं की काही माणसं गेली, काही माणसं परत सुद्धा आली नाहीत. जी माणसं आम्ही हाताने त्या गाडीत चढवली, काही माणसं आली नाहीत. त्याचं इतकं कोरोना काळात फार मोठा त्यांचा आपल्याला हे करता आलं. तसंच आम्ही दुसरा एक उपक्रम राबवतो. आपल्या सुना आहेत, आपलं घरगुती भांडण असतं सासू सुनांचं, कारण आमचे ज्येष्ठ नागरिक महिला बऱ्याच येतात, त्यांची तक्रार असते की सासू बाबा आमच्या सुनबाई अशा म्हणतात, सासू म्हणतात अहो सुनबाई आमच्या असे म्हणतात. आम्ही विचारला की सुनबाई काय काम आहे, तर आपल्या अहो सासूबाई असे करतात. मग त्यासाठी आम्ही काय केलं, सासवा सुनांची एक आम्ही कार्यक्रम घेतला. फक्त तिथं सासू आणि सुनानंच याच. आणि त्या सासूला सांगितलं की तुम्ही सुनेकडनं तुमची काय अपेक्षा आहे. ती सांगणार माझी अशा सुनेनं असं माझ्याबरोबर असं वागावं. सुनाला विचारलं तुझी सासूपासून काय अपेक्षा आहे, असं विचारल्यानंतर तिने सांगितलं की माझी अपेक्षा अशी आहे. असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळेला बराचसा आम्हाला अनुभव असा आला, बरीचशी घरं अशी झाली
की शांततामय जीवन जगायला म्हणजे लागले. आपसातले मतभेद तुम्ही दूर केले. दूर करण्याचा प्रयत्न केला थोडा. बरं, हे एक चांगलं आहे. सर, आता जिथपर्यंत आपण नोकरीत असतो तिथपर्यंत आपलं खूप बिझी लाईफ राहतं, पण जेव्हा एकदा माणूस रिटायर झाला की त्याचं पूर्ण लाईफस्टाईल म्हणजे दैनंदिन सगळं दिनचर्याच त्याची चेंज होत असते. तर वृद्धांसाठी आपण त्या खास वृद्धांसाठी राबवलेले उपक्रम किंवा काही योजना असतील तर त्याबद्दल काय सांगता येईल? आज कसं झालं, आज रिटायर झाल्यानंतर आमच्या घरी मंडळी असल्यामुळं मंडळींचं सहकार्य आम्हाला जास्त, आणि मंडळीत सहकार्य असल्याशिवाय आम्ही बाहेर पडू शकत नाही. बरोबर. त्यामुळं आज आम्ही राज्यभर फिरतोय. संपूर्ण जिल्हा पालथा घातला. ह्या सांगली जिल्ह्याचाही अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे ह्या अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरवाच्या माध्यमातून. हे करत असताना आमच्या लक्षात असं आलं की लोकांच्या आरोग्याचा प्रश्न फार मोठा आहे, आर्थिक प्रश्न फार मोठा आहे. ह्या दृष्टीनं आमचा चालू आहे. बरं सर, जसं तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हा वाळव्याचे आपण अध्यक्ष पण आहात, पण आपण अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे समन्वयक सुद्धा आहात, तर याच्याशी आपण कसे काय जुळलात आणि हे देशव्यापी अभियान जे आहे ते कधीपासून सुरू आहे याबद्दल विस्तृत काय सांगा? ज्येष्ठांच्या संघटना चालवत असताना ह्याच्या अगोदर आम्ही एका संघटनेत सामील झालो होतो. 2-3 वर्ष आम्ही त्या संघटनेत काम केलं. त्या काम केल्यानंतर मला हे अर्थतज्ञ अनिल बुकील साहेबांचा एक फोन आला की तुमचं काम आमचं चांगलं आहे तर तुम्ही आम्हाला जॉईन होईल का. म्हणून आम्ही त्यांचं लातूर जिल्हा हे त्यांचं गाव, त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलवलं तिथं. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर माझ्या निदर्शनात असं आलं की हा डाटा जो आहे 5 मागण्या जे केंद्राला त्यांनी दिलेल्या आहेत तो जर डाटा झाला तर आपल्या ज्येष्ठांची संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही. बरं. तर त्यांच्या मागण्या काय आहेत? भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे. त्यावेळी काय होतं, ज्येष्ठांचा सन्मान राखला जात होता आणि लोकांनाही त्याचं बरं वाटत होतं. कृषीप्रधान देश आपला होता. कालांतरानं काही औद्योगिकरण झालं. औद्योगिकरण झाल्यानंतर मुलं आपल्यावरती फार शहराकडे निघायला लागली, कारण नोकऱ्या आणि पैशासाठी मुलांना शहराकडे जाणं गरजेचं होतं. त्यामुळे म्हणून ही शहराकडे निघाली. मग हिथं ज्येष्ठ नाही एकटेच राहिले ना, म्हणजे कुटुंब व्यवस्था विस्कटली गेली औद्योगिकरण आल्यामुळं. त्यामुळे पळायला लागली मुलं, ही बाहेर पशी पळायला लागली. तसं ज्येष्ठ घरी थांबल्यामुळं त्यांच्याकडे लक्ष कुणाचंच जाईना, एकटे पडायला लागली आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. मग हे आमच्या लक्षात असं आलं की त्या प्रस्तावाचं नावच आहे जे आम्ही आता हे अभियान देशभर चाललंय, राज्यभर चाललंय, त्याचंच आता नाव असं आहे की अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान. ज्येष्ठांचा गेलेला जीवनातला गौरव मिळवून द्यायचं काम ही जीवन गौरव अभियान करतं. हे अभियान आहे, चळवळ आहे. अशा पद्धतीचं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्याचा स्वीकार केला. सरांना सांगितलं की मी हा काम करणार आहे, मला हिचे तुमचे मुद्दे योग्य वाटलेत. तर मुद्दे काय आहेत, तर प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. अच्छा. मग महत्वाचा आम्हाला सन्मान पाहिजे. आता ज्येष्ठांना 60 वर्षाचं काय पाहिजे, सन्मान पाहिजे. त्यांच्याकडे 60 वर्षानंतर जात धर्म पंथ पार्टी पक्ष काय नाही. अशासाठी ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षानंतर प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं. अच्छा. हा प्रस्ताव आहे. त्याच्या अंडर काय मागणी आहेत बघा. मोराला राष्ट्रीय पक्षी जाहीर केलाय, वाघाला राष्ट्रीय प्राणी जाहीर केलाय, नदीला राष्ट्रीय नदी जाहीर केली आहे. पण माणसासारखी एवढी माणसं आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करायला काय अडचण आहे. ही सरकारने करावं अशी एक मोठी मागणी आमची आहे आणि गरजेची आहे. त्याच्या अंडर मागणी एक अशी आहे, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जिची परिस्थिती नाही, ज्याचं महिन्याला 10,000च्या आत उत्पन्न आहे, अशा माणसाला 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावे. त्याचा रेट कुठला दाखवला त्याने, 2019ला शासनानं एक दररोज उत्पन्न जाहीर केलं. त्यावेळी किती होतं, 240 लाख कोटी देशाचं उत्पन्न होतं. आणि त्यात तिने 2019ला प्रत्येकाचं दररोज उत्पन्न किती जाहीर केलं, 1,26,000. म्हणजे 1 लाख ज्यावेळी आपण 10,000 देतो त्यावेळी वर्षाचे 1,20,000 होतात. मग त्या म्हणण्याप्रमाणे ही आपण मागणी केलेली आहे. आता ते दर वाढून आता 300 लाख कोटीच्या पुढे गेले. म्हणजे आता दररोज उत्पन्न 1,70,000 आहे. मग ही जर त्यावेळी दिलं असतं तर आता आपल्याला 15,000 द्यावं लागलं असतं. महागाई भत्त्याला जोडलेली आहे. बरं, ज्येष्ठ नागरिक सन्मान धन म्हणून मागितले, आम्ही पेन्शन मागितलेलं नाही, सन्मानानं जे मिळतं ते धन, सन्मान धन. बरं, 60 वर्षे आम्ही सरकारला दिल्यात. आज 60 वर्षे सरकारला दिल्यानंतर बरं आम्ही इष्टीत बसलो असतो डिझेल टॅक्स घेतलेला आहे, रिक्षात बसलो असलो तर पेट्रोल टॅक्स घेतलेला आहे. साधं गरीब जरी असला तरी एखादा बिस्किट पुढा जरी घेतला त्यात आमचा जीएसटी गेलाय ना. कारण उपभोक्ता टॅक्स आहे 12%. आम्ही जी खरेदी 60 वर्षापर्यंत केलं, 60 वर्ष आम्ही टॅक्स देत आलोय. आता 60 वर्षानंतर आम्हाला काम निपतंय का? मग आम्हाला काम निभत नाही.
म्हणून तिने आम्हाला काय करावं, 60 वर्षानंतर आम्हाला आर्थिक बळी देण्यासाठी 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावं. बरं, ते दिल्यानंतर सरकार काय नुकसान होणार आहे का? बरं, ही देणार आहे कोणाला? शेतकरी, शेतमजूर, कारागीर, टपरीवाले, रिक्षावाले, ड्रायव्हर्स, सर्वसामान्य जी पेन्शनपासून वंचित आहेत, कुठल्या जातीचे असू दे, धर्माचा असू दे, पंथाचा असू दे. 60 वर्षांतर आम्हाला कशाला पाहिजे जात आणि धर्म आणि पंथ, पक्ष आणि पार्टी? कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय, शेवट गोड व्हावा. बरोबर. मग शेवट जर आमचा गोड व्हायचा असेल, मृत्यू काय अटळ आहे, मृत्यू आम्ही थांबवू शकत नाही, पण मृत्यू सुंदर करू शकतो आम्ही. बरोबर. ते करायसाठी काय करायला लागेल? ही जे 10,000 प्रत्येकाला मिळतील. आता तुम्हाला मगाच सांगितलं, माझ्या गावात 1700 1750 ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि म्हणतो 700 750 ज्येष्ठ नागरिक असे आहेत की जे माझ्यासारखे पेन्शनर आहेत, की जे मोठे 1-1 लाख रुपये टॅक्स भरतात, जमीनदार मोठे आहेत, सोडून द्या. पण जे 1,000 लोक आहेत, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कारागीर आहे, छोटे छोटे टपरीवाले आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, ह्यांना हे मिळणं गरजेचं आहे ना. 60 वर्षांत हे करणार काय? म्हणून ह्यांना जर 10,000 60 वर्षांतर दिलं तर हे पैसे जाणार आहेत सामान्य माणसाच्या हातात. आणि ज्यावेळेस पैसे सामान्य माणसाच्या हातात जातात त्यावेळी 1,000 लोकांना दिलं तरी 1 कोटी रुपये होतात. आणि ही 1 कोटी रुपये जर त्या गावात महिन्याला यायला लागले तर ही सामान्य माणसं पोटासाठी खर्च बाजारात करणार. म्हणजे फळभाजी घेतील, भाजीपाला घेतील, किराणा माल घेतील, मेडिकल घेतील, जे जे ह्यांना काय वाटणार आहे ते सगळे तिथं खरेदी करू शकतात आपापल्या गावात. कारण 10,000 प्रत्येक महिन्याला त्यांना येणार आहेत. त्यामुळे तो पैसा बाजारात फिरायला लागेल. ज्यावेळी बाजारात पैसा फिरतो त्याच्यामुळे चलनवळण वाढतं, आर्थिक उन्नती येते, खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आज खेड्यात पैसा नाही, त्यामुळे पोरं शहराकडे का पळायला लागली? नोकऱ्यासाठी पैसा शहरात आहेत, नोकऱ्या शहरात आहेत. त्यामुळे सगळा लोंढा ही शहराकडे जायला लागला. आणि ही झालं तर हा लोंढा शहराकडे जातात, गावातल्या गावात थांबतील आणि कुटुंब व्यवस्था बळकट होईल. बरोबर. दुसरं की आता बाबा किराणा माल आमच्या 4च आहेत दुकानात म्हणा, 4चे 40 होतील. भाजीपाला ठेकड्यात 10 आहेत, 10चे 100 होतील. किराणा माल 10 आहेत, 10चे 200 होतील. म्हणजे हे व्यवसाय वाढेल गावागावातनी. आणि व्यवसाय वाढला तर प्रत्येक पोराला जर 50-60 हजार महिन्याला तिथं मिळत असतील तर पोरं शहराकडे नोकरीसाठी बाहेर जाणारच नाहीत. त्यामुळे कुटुंब व्यवस्था बळकट होईल. हा एक डाटा. दुसरं, आता एक समस्या देशाची फार मोठी आहे. ती कुठली आहे की प्रत्येक जो शेतकरी आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, आत्महत्या करतो. मला सांगा, त्या शेतकऱ्याच्या घरात 10-20 हजार जर महिन्याला यायला लागले तर तो आत्महत्या करेल का? म्हणजे आत्महत्या कशा शेतकऱ्याचा मोठा प्रश्न मिटेल. नक्षली भाग आहे, मारणारे आणि मारणारी दोन्ही माणसं आमचीच आहेत. जर त्या नक्षली भागात 10-20 हजार महिन्याला जायला लागले तर तो नक्षली बंदूक कशाला गेले? हो, मला म्हणलं देश सांभाळतोय मी, कशाला बंदूक घेऊ? बरं, हे प्रत्येक राज्यात मिळणार आहे आणि प्रत्येक राज्याच्या नागरिकाची भावना अशी होणार आहे, देशाविषयी प्रेम निर्माण होईल, देश मला सांभाळतो. अशा दृष्टीनं तो हे 10,000 दिल्यानंतर काय होणार आहे सांगितलं. आता आम्ही पेन्शनर आहोत, आम्ही उत्पन्नदार आहोत, आम्हाला जर दिलं तर आम्ही बँकेतच ठेवणार ना. तो पैसा बाजारात येणार नाही. ज्यावेळी पैसा बाजारात येत नाही तोपर्यंत, आणि जो पैसा बाजारात ज्यावेळी फिरतो त्यावेळी जीएसटी रूपानं सरकारला 12% मागं जाणार आहे. सरकारचं काय नुकसान काहीच नाही यात. आणि पैसा हे फक्त माध्यम काय आहेत, ही मूळ आहे. ज्येष्ठ नागरिक, आई वडील हे मूळ आहेत. हे मुळाला जर पाणी, खत पाणी व्यवस्थित घातलं तर ते जे येणारे झाडं, पानं, फुलं ही आमची नातवं आहेत, मुलं आहेत. ह्यांचा संगोपन चांगलंच होणार नाही का? तसं मला सांगा, आता ह्याच्या अगोदर गरजा कुठल्या होत्या? अन्न, वस्त्र, निवारा. आता काय झाले? अन्न, वस्त्र, निवारा बरोबर आरोग्य महत्वाचं आहे. आम्हाला लाखो रुपये आरोग्यासाठी जातात. बरोबर. आणि त्याबरोबर 5वे एक महत्वाचे हे आहे शिक्षण. ते कोणाचं? आमच्या नातवाचं. त्यालाही लाखो रुपये शिक्षण जातात नातवासाठी. मग त्या मुलांना आमच्या काय करायचं? माझ्या वडिलांचं आरोग्य बघायचं का त्याचं भविष्य आहे, पोरं तिची आमचे नातू, त्याचं बघायचं. मग पोरांची वडात नव्हती. मग जर आई वडिलांना 10-20 हजार जर महिन्याला मिळत असतील, दवाखान्याचा काही खर्च नाही, जेवायला आम्हाला लई लागत नाही, कारण आम्हाला अन्न, BP, शुगर सगळे आजारच असतात, त्यामुळे खायलाही लागत नाही. पण राहणारा पैसा आमचा कुठं जाणार? राहणारा पैसा जातील आमच्या नातवाच्या शिक्षणाकडे. मग मुलांना आमच्यासाठी काय करावं लागणार आहे का? दवाखाना मोफत आहे, पैसे आम्हाला मिळतात. मग राहिलेलं ते काय होईल? राहिलेला पैसा आणि त्यामुळे मुलाला काहीच करावं लागणार नाही. मुलांना फक्त आम्हाला माया आणि प्रेमच द्यावं लागेल. मग मुलं एकत्र आणि त्यामुळं कुटुंब व्यवस्था बळकट होईल. हा एक त्यातनं प्रश्न निर्माण होईल. बरोबर. तिसरी गोष्ट, आता काय परिस्थिती झाली आहे, वृद्धाश्रम झालेत तयार भरपूर, आणि व्यावसायिक पण बरेच झालेत. वृद्धाश्रमात काही चांगले आहेत, काही वेगळे निदर्शन आमच्या येतं. तर कुठल्या आई वडिलाला असं वाटतं का की आमचं मरण वृद्धाश्रमात यावं? प्रत्येक आई वडिलाला वाटतं असतं की माझं मरण माझ्या मुलाच्या मांडीवर किंवा नातवाच्या मांडीवर यावं. हे करायचं असेल, हे जर झालं तर काय गरजच बसणार नाही ना को मला. म्हणून हे महत्वाचं आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तिसरी मागणी आहे आमची, ॲट्रॉसिटी सारखा दर्जाचा कायदा जर लागू केला
तर त्यांना कोण त्रास देणार नाही, त्यांचा सन्मान अबाधित राहील. म्हणजे 60 वर्षांतर तिची ताकद कमी झालेली असते, त्यामुळे तो कोणाच बोलू शकत नाही. मग त्यांचा सन्मान अबाधित राहील का? त्यासाठी अॅट्रॉसिटी सारखा दर्जाचा कायदा, त्या दर्जाचा कायदा तसला लागू करा, ही आमची मागणी आहे. तर 3 मागण्या झाल्या. आरोग्य आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा आम्हाला पूर्णपणे मोफत द्या, की स्वतंत्र दवाखाने द्या. जसं इंग्लंडला ज्येष्ठासाठी स्वतंत्र दवाखाने आहेत. म्हणजे तिथं काय कोणाची डिलिव्हरी होणार नाही, तिथं काही लहान मुलाचं ऑपरेशन नाही, फक्त ज्येष्ठांचेच ऑपरेशन होणार आहेत. कारण त्यांची संख्या जिथे आहे की कोटीत आहे, लाखात नाही, कोटीत संख्या आहे. ह्या लोकांची सोय होऊन बसेल. उच्च दर्जाची आरोग्य सेवा जर मोफत मिळाली तर, म्हणजे मागणीच आहे आपल्या त्यात. तर पाचवी मागणी आहे की आम्हाला ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करा, केंद्रात आणि राज्यात कॅबिनेट दर्जाचं. बरं, साधं आयुक्तालय सुद्धा कोणी मागितलेलं नाही. आयुक्तालय मागून तर काय प्रश्न मिटणार आहेत का? कारण आता आपल्या राज्याची संख्या जवळजवळ 2.25 कोटीच्या आसपास आहे ज्येष्ठांची. देशाची आपल्या ज्येष्ठ काढलं तर आता जवळजवळ 17-18 कोटीवरून 20 कोटीच्या आसपास गाठ्यात आली, ती इतकी संख्या आहे. मग मला सांगा, आता रेल्वे मंत्रालय आहे, 14 कोटी लोक आहेत, त्यात 14 कोटी लोक कामगार आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्री आहे, मंत्रालय आहे, बजेट आहे. 15 लाखाचं संरक्षण खातं आहे, त्याला मंत्री आहे, मंत्रालय आहे, बजेट आहे. आपल्या शिक्षकांचं सुद्धा ती लोक लाखातच आहेत. मंत्रालय आहे, बजेट आहे, आमदार आहे, त्यांचा मंत्री आहे, ही लोक लाखातच आहेत. पण ही कोटीत आहेत. 18 कोटी 20 कोटीपर्यंत ही जनता गेल्या. आणि ह्या 20 कोटी लोकांचा प्रश्न मिटवायचा असेल, त्याला ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन होणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न मिटणार आहे. आता सध्या काय आहे, समाज कल्याण आणि बाल कल्याण एवढं पिल्लू कुठं दाखवलंय, आणि त्यामुळे हा प्रश्न मिटणं अगदी जटिल झालंय. हो, एवढ्या लोकांचा प्रश्न मिटायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करण्यात आलं. ह्या 5 मागण्या घेऊन आम्ही सरकारबरोबर लढतोय. बरं, आणि हा लढा असा आहे, ही जर झालं मान्य झालं तर ज्येष्ठाची राहिलेली संध्याकाळ सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आम्ही उदाहरण देताना देत असतो कार्यक्रमात, जसं दुभती गाय असती, ज्या चारा आपण कुठपर्यंत देतो, जोपर्यंत ती दूध देते तोपर्यंत. ज्यावेळी दूध द्यायचं कमी येते त्या टाइम हळूहळू चारा बंद केला जातो, कमी केला जातो. पण ज्येष्ठांचं पण तसंच आहे. ह्यांना जो पण काम करतात चालत्यात 60 पण ठीक आहे, पण ज्यावेळी काम करायचं बंद होईल त्यावेळेस गायीसारखा ह्यांचा चाराही बंद होत जातो ना. ह्या माणसाने जगायचं कसं, हा प्रश्न आहे. म्हणून ह्या नगरात 10,000 रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले मिळालेच पाहिजे, हा आमचं पहिलं प्राधान्य त्याच्यासाठी आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक जगू शकत नाही, कारण तो कुणावर अवलंबून राहणार नाही. तो सन्मानानं जगला आहे आतावर. आम्हाला आता फक्त सन्मानाची संध्याकाळ पाहिजे, आम्हाला आता दुसरं काय नको. सन्मानाची संध्याकाळची आमची गरज आहे, एवढीच मागणी आमची जास्तीत जास्त आहे. आणि तो धरून आम्ही संपूर्ण, आज कोल्हापूरला आंदोलन केलं, पंढरपूरला आंदोलन केलं, आता गणपतीपुळेला आंदोलन आहे, संपूर्ण पुणा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, आता गोवा आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथेही आमचं आता आंदोलन चालू झाले. तर त्या माध्यमातून आता आमच्या गणपतीपुळेला मोठं एक आंदोलन आहे की ज्येष्ठ नागरिक सन्मान वारी, जे आम्हाला सन्मानानं मला मागतोय आम्ही. कृपया आता परवाच बघा, एस टी महामंडळाने 200 रुपये आता ते स्मार्ट कार्ड चालू केलं. तिने असं केलं की 200 रुपये भरा आणि सकाळी 6 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक, आता माझ्याकडे सगळे फोटो आहेत, त्यांचे फोटो काढून पेपरला बातम्या दिल्यात. अहो, स्मार्ट 200 रुपये त्याने घेताय, 60 वर्ष तुम्हाला देतात. मग 60 वर्षापर्यंत तुम्हाला दिलेले आहेत सरकारला दिल्यात. तेवढंच नाही तर प्रत्येक मुलगा 18 वर्षापर्यंत सांभाळलाय का नाही त्यानं, तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. ही तरुणाने दिली कुणी? ह्या ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या ना. 18 वर्ष सांभाळून मग तुमच्याकडे दिलेत ना ती. मग देशासाठी मोठं सुद्धा त्यांचं योगदान आहे. मग अशा लोकांचं तुमचं दुर्लक्ष का? 200 रुपये घेण्यापेक्षा आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आधार कार्ड पण आतापर्यंत चालतंय. आत्ताच काय तुम्हाला अडचण आली की आधार कार्डावर चालत नाहीत. दुसरी मागणी, आता माझ्याकडे पत्र आहे, मी आता शिवना भेटणार आहे, प्रत्येक नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या अध्यक्षांना भेटणार आहे, आयुक्तांना भेटणार आहेत. त्यांना सांगतोय, कृपया सर, 2013ला एक हे मांडलेलं आहे, धोरण मांडलं, ज्येष्ठ नागरिक धोरण. आणि त्या धोरणामध्ये सांगितलं की ज्येष्ठ नागरिकासाठी आम्ही कल्याण निधी काहीतरी काढू. तर त्या कल्याण निधी आम्हाला कमीत कमी 3% तरी आम्हाला द्या, की जेणेकरून त्यातले ज्येष्ठांचे प्रश्न मिळतील. सीओ ती करू शकतील, प्रत्येक जिल्हा परिषद अध्यक्ष ती करू शकतील, महानगरपालिकेचे आयुक्त ते करू शकतील. आणि हा प्रश्न ह्या लोकांनी सगळ्यांनी मांडणं पण गरजेचं आहे. आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत की त्या भागातल्या ज्येष्ठ नागरिकाचा प्रश्न मिटवण्यास सोपं होईल जाईल. बरं सर, तुमच्या एकंदरीत बोलण्यावरनं मला जाणवत आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी जी तुमची तळमळ आहे ती मला तुमच्या प्रत्येक शब्दातनं जाणवते आहे. सर, जसं आपण आपल्या अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाविषयी बोलतो आहे, या अभियानाची आपण उद्दिष्टे आतापर्यंत सांगितलेली आहे, पण हे अभियान पूर्ण देशामध्ये
कुठे कुठे राबवलं जात आहे त्याबद्दल काय सांगाल? आपले राष्ट्रीय लेवलची जी टीम आहे, हं, आमचे जे अर्थतज्ञ अनिल बुगले साहेब, हं, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख साहेब, बर ही जी मंडळी हं, मध्यंतरी आता मुर्मू मॅडम आपल्या राष्ट्रपती हं, त्यांनाही भेटले. हं, त्यांनाही सर्व सविस्तर सांगितलं. आपले चित्रफित तयार केलेलं आहे मॅडम. बर ती चित्रपट ज्यावेळी त्यांना दाखवली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की होणे गरजेचं आहे. त्यावेळी त्यांनी उद्गार काढले. मला ते म्हणले, मी त्यांना भेटलो, हं, त्या मॅडमला वगैरे सांगितलं, तिने याला अगदी छान तिने त्यांना दिला, रिस्पॉन्स चांगला दिला. तिने सांगितले हो सर, होणं गरजेचं आहे. हं, ह्यासाठी मी सुद्धा शिफारस केंद्राला करते. बर त्याप्रमाणे त्यांनी शिफारस केली. बोलताना सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की सगळं बघून होणं गरजेचं आहे. किती गरज आहे की त्यांच्या लक्षात आलं. बर त्यावेळी ते आमच्या अनिल बुगले साहेबांनी उद्गार काढले. हं, मी म्हटले आतापर्यंत महात्मा पिता बघितले, हं, मी महात्मा माता कधी बघितली नाही, ती मी आज बघितली म्हणजे तुमच्या रूपानं. वा. हे त्यांचे उद्गार आहेत. अच्छा. दुसरं 2022ला 2000 लोकांच्या समुदायात ज्येष्ठांच्या पुण्यामध्ये एक कार्यक्रम झाला. तो आपल्या रामनाथ कोविंद साहेब माजी राष्ट्रपती बर त्यांच्या समोर अशी चित्रपतीद्वारे कार्यक्रम दाखवला गेला. हं, आणि तो बघितल्यानंतर हं, त्याच्या अगोदर असं झालं की 8 दिवस त्यांनी याला प्रमाण दिलं नाही. बुगले साहेब म्हणले अजून 8 दिवसानंतर म्हणलेत ते मी सांगतो, बर कारण माझे IAS अधिकारी जे आहेत ती जोपर्यंत येस म्हणत नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत येणार नाहीत. कारण ही योग्य काय चुकीचं आहे ते ठरवतील आणि त्यानंतरच येणार. बर त्यावेळी ज्यांना वाटलं की ही योग्य आणि ही होणं गरजेचं आहे, हं, त्यानंतर तिने काय केलं, म्हणजे मी आता तुमच्या कार्यक्रमात येतो. तिने तारीख दिली. बर त्यानंतर 2022ला हा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला. हं, त्यावेळी सुद्धा त्यांनी उद्गार काढले. खरोखरच हा कार्यक्रम चांगला आहे आणि हा देशाच्या दृष्टीने फार मोठा मौल्यवान आहे आणि तो होणं गरजेचं आहे. हं, त्यात एक तत्व सांगितलं गेलं, ना व्यक्तीला, ना पार्टीला, ना जातीला, ना धर्माला आमचं मत आमच्या ह्या प्रस्तावाला. वा. आज मला सांगा, आमचे जवळजवळ आता 20 कोटीच्या आसपास ज्येष्ठ नागरिक आलेत. बर तर आणि मग मला असं म्हणायचं आहे, आमच्या 20 कोटी लोकांपैकी बहुतेक 12 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांना हे पैसे देणं गरजेचं आहे. हं, अशा 12 कोटींना दिलं तर तो खर्च किती येईल, तर एक 12 ते 14 लाख कोटी हं, खर्च त्यासाठी येईल सरकारला. म्हणजे सरकारच्या उत्पन्नाच्या 4% खर्च हं, ह्यांच्यावर खर्च होणार आहे. एवढं दिलं तर एवढ्या लोकांना हे 10,000 देणार आहे. ह्या तरुणाईला सुद्धा पुढच्या जीवनात शाश्वती मिळणार आहे. अरे उद्या ही झालं की उद्या आपल्याला पण आहे ती हं, ही त्यांनाही जीवनात शाश्वती पुढे मिळाली ना. कारण आता बरीच वस्तू असते की 60 वर्ष झालं कुठं पेन्शन सन्मानधन कोणाला मिळतच नाही. पण देशाने जर असं सांभाळलं तर फार मोठा हा प्रश्न आपल्या देशाचा मिटेल. तर हा संपूर्ण ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागाचा पैसा फिरेल तर टॅक्स पण सरकारला मिळून जाईल बरं. आणि खेडी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलं होतं, शहराकडून खेड्याकडे चला. हं, आज जागा झाल्या, पण हे जर केलं तर खेडे आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि देश सुधारेल. कारण आपला भारत देश हा खेड्याने बनलेला देश आहे आणि ज्यावेळी खेडी सुधारतात त्यावेळी देश सुधारतो. बरोबर एवढा मोठा ह्याच्यात फार मोठा प्रश्न आहे आणि मी त्यांना सलाम करतो आमच्या ह्या अर्थतज्ञ अनिल बुगले साहेबांना की ज्याने हा आमच्या हापर्यंत पोहोचवला आणि आम्ही हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. परवा सुद्धा बघा तुमच्या हरिपूर इथं आहे, हरिपूरमध्ये सुद्धा आता कार्यक्रम मोठा झाला आमचा इथं. बर त्याला समाज कल्याणचे अधिकारी आले ते आणि आपले शेरेकर मॅडम म्हणून इथं आहेत, हं. डेप्युटी सरपंचच आहेत आता हरिपूरला. त्यांनी कार्यक्रम तो अटेंड केला. हं. पण महिला वगैरे अशा भरपूर आल्या होत्या. त्यांना तो भावला की म्हटलं काय नाही, आपण हा लढा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ते शेअर कमिटी होतील महिलांची सुद्धा. आणि असं केल्यामुळे ही ताकद सगळ्या ज्येष्ठाची जर वाढली तर सगळ्यांच्या लक्षात येईल. कारण सरकार म्हणतोय तुम्ही नुसतं मागून काय करायचं, तळात उठा होणं गरजेचं आहे ना. पण तळातनी ज्यावेळी मागणी जास्त येते त्यावेळी हे आंदोलन मोठं होतं आणि सरकारला ते देणं भाग पडतं. आणि हा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे आणि मला सरकारला विनंती करायचं आहे की सरकारने ह्याच्याकडे आपल्या मुलाप्रमाणे बघावं आणि ह्या लोकांची सेवा करण्यास संधी आहे त्याचा फायदा त्यांनी करून घ्यावा. सर, आता जसं बरेच वर्षापासून आपण पठ्ठे बापूराव ज्येष्ठ नागरिक संस्थे वाळवाचे अध्यक्ष आहात, तर बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना आपण या संघटनेमार्फत मदतही केली आहे अनेक रूपामध्ये. तर याच्यामधला एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आपल्याला आठवतो का एखाद्या ज्येष्ठांचा? असे बरेच प्रसंग आहेत. काही प्रसंग असे आहेत परिस्थिती चांगली आहे. हं, परवा आम्ही काठीच वाटप केलं. बर एका माणसानं आम्हाला गावातल्या काठी दिल्या. म्हणजे आम्ही काय करतो, सगळेच काय आम्ही देऊ शकत नाही, कारण आम्ही काय एवढं खर्च केलं तर आम्हालाही परवडणार नाही ना. आम्ही कसं आम्ही फिरतोय तरी आम्हाला अडचण येतो, पैशाशिवाय बाहेर पडताच येत नाही ना. हं, मग आमचंही उत्पन्न कुठलं आहे, आमच्या पगारनं आम्ही भागवत असतो. हं, मग ही दाते जे आहेत त्यांच्याकडे जातो. सर ह्या आपल्या मला कसं वाटलं की प्रत्येक गावात बघितलं तर ज्येष्ठांच्या हातात कळकाची काठी नाही तर शिवरीची काठी असते. हं, मग मला वाटतं एवढं सामान मग चौकात चौकात बसतात तर एखादी चांगली गाडी ह्यांच्या हातात जर दिली तर त्यांना किती आनंद होणार ह्या वयात, सन्मान पण राहून जाईल. चांगली काठी माझ्या हातात आल्या म्हणून. असंच मी काही लोकांच्या बरोबर चर्चा केली तर एक जण तयार झाला, एक पोपट पवार म्हणून होता, बरं. तो तयार झाला आमच्या गावातला. तर मला मी काट्या देतो. बरं म्हटलं काय अडचण नाही.
मग तिने काट्या दिल्या, आम्ही मोठा कार्यक्रम घेतला आणि त्या काट्या वाटल्या. हं, पण असं पण नाही की काही ना मी काट्या कमी पडू शकलो, तेवढे सगळ्यात पुरू शकलो नाहीत. हं, परिस्थिती असताना सुद्धा एक मंडळी अशी आली, हं, घरचं भरपूर आहे, सगळं आहे, पण म्हणले मला काटेदार पाहिजे, म्हणले मला पोरं काय देणार, म्हणजे मी काय करायचं. हं, मग आता मला पण काही बोलायचं नाही. हं. मग मी परत गेलो, आम्ही दोघं तिघेच गेलो, दुसरे 2 काट्या घेऊन आलो, त्या मंडळीनं गाड्या दिल्या. म्हणजे असे गाठवून झाली. बरं. काही चष्मे आम्ही वाटप केले. अशा काय महिला होत भेटल्या की म्हणले आम्हाला मला चष्मा देणं, पोरगं म्हणते कशाला पाहिजे चष्मा, हं, काय चष्म्याची गरज आहे तुला, म्हणून मला चष्मा, मला पुढे चालताना दिसत नाही, म्हणजे काय करू. मग अशा महिला सुद्धा चष्मा दिली. ही सुद्धा आम्हाला काही वेळ प्रसंगानं वाटतंय की ह्यासाठी देणं गरजेचं आहे. बरं. काही आपल्या पुण्याला वगैरे अशी सर्व्हिसला जी आमची मुलं आहेत, जी चांगल्या पदावर आहेत, हं, त्या मुलांचंही आम्हाला सहकार्य गावाच्या दृष्टीने मिळतं. कसं मिळतं, आता कोरोना काळ होता, ते म्हणले आम्ही गावासाठी ज्या ऑक्सिजनच्या नळकांड्या वगैरे असतात हे तुम्हाला देतो, मास्क देतो, ती तुम्ही वाटा. आम्ही म्हटलं ग्रामपंचायत तेवढं द्या. नाही म्हणले ते आम्ही तुमच्याकडे देणार आहे म्हणले, तुम्ही वाटणार असला तर आम्ही देतोय. म्हणलं द्या. मग ते बॉक्स भरून आमच्या दिले ते, आणि आम्हाला आयुर्वेदिक दवाखाना एक सांगलीचा जिल्हा परिषद आम्हाला दिलेला आहे, बरं. विरगोळे केंद्र म्हणून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. हं, तर तिथं आमचं विरगोळे केंद्र स्थापन झालेलं आहे. तिथं आम्ही विरगोळे केंद्राचं काम करतो. तिथं पटेबापूर ज्येष्ठ नागरिक संस्था, हं. चौंडेश्वरी महिला ज्येष्ठ नागरिक संस्था, अशा 2 संस्था कार्य करतात. आणि आता तिसरी अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान, 3 संघटना तिथं आता कार्यरत आहेत. हं. आणि त्या 3 संघटनेमुळे आम्ही महिला पुरुष एकत्र येतो आणि हे कार्यक्रम राबवत असतो. सर, आपला भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. अनेक म्हणजे अगदी सुरुवातीपासून सगळ्या प्रकारचे सणवार आपण साजरे करत असतो. तर आपल्या या संघटनेमार्फतही आपण वृद्ध लोकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे सण अर्थातच साजरे करत असाल, तर त्याबद्दल काही सांगता येईल का? आता थोडक्यात बघा, महिलांचा सण नागोबा. हं, नागोबाच्या महिलांना जुनी गाणी चांगली येतात, जुन्या महिलांना, हे नवीन महिलांना काहीच माहित नाहीत. हं, मग हे थोडंसं ती संस्कृती राहावी हं, म्हणून आम्ही काय करतो, सगळ्या महिलांना एकत्र करतो, सगळ्या ज्येष्ठ महिलांना करतो, नागोबा तयार केला जातो. हं. एक महादेव मंदिर म्हणून तिथं आहे. महादेव मंदिरामध्ये तो नागोबा ठेवला जातो, तिची पूजा केली जाते, आरती केली जाते. ती डोक्या घेऊन तिथं दुसरीकडे आमच्या तिथं एक 200-300 मीटरवर एक सद्गुरू जंगले महाराज मठ आहे. हं. तिथंपर्यंत गाणी म्हणत तिथंपर्यंत गेली जाते अच्छा. आणि तिथं पुन्हा प्रत्येकाला प्रसाद देऊन तिथं हे केलं जातं. हं, हं, हा एक त्या पद्धतीनं आम्ही करतो, जुने सण जे आहेत अशा पद्धतीने साजरा करतो. हं. शिवजयंती आहे, शिवजयंतीला आम्ही सादर करत असताना तरुण मुलांच्या मध्ये सादर करतो. माझ्या त्याचे फोटो आहेत त्यात सुद्धा, त्याचे पेपरला बातमी आहेत त्या. तर करत असताना मुलांनाही सांगून करतो की शिवाजी महाराजा जसं जे केलं, हं, जसं त्यांचं तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे तुम्ही राहा. नुसतं डॉल्बे आणणं, नाचवणं हे केलं म्हणजे हे आहे का, शिवजयंती साजरी करणं आहे का, गणपती उत्सव साजरा करणं आहे का, असं त्यांना आम्ही प्रबोधन करतो. आणि चौकात आम्ही थांबून येणाऱ्या प्रत्येक जे मंडळ आहे त्या मंडळाला आम्ही नारळ देतो, कारण ते वाजवत येत असतात. पण काही वेळा आम्हाला अनुभव जेव्हा येतो तेव्हा अगदी हळू आवाजात करून आपलं ते जातात. म्हणजे परिणाम हा चांगला होतो आणि त्यामुळे समाजकार्य त्या निमित्ताने घडून जातं. बरोबर. सर, जसं आपण आता हा ज्येष्ठ नागरिक संघटना जी आपण स्थापन केलेली आहे, अर्थातच ही संघटना स्थापनेमागचं उद्देश हे आहे की ज्येष्ठांच्या समस्या सोडवणे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी होणे. तर असा एखादा प्रसंग आपल्याला लक्षात आहे का की ज्यामुळे आपल्याला असं वाटलं की नाही ही ज्येष्ठ नागरिक संघटना मी स्थापन केली तर आज त्याचं एक समाधान तुम्हाला मिळालं, असा एखादा प्रसंग आठवतो का, भावना प्रधान? ज्यावेळी आम्ही आज संघटना स्थापन करत गेलो, हं, काहींचा 1-2-3 प्रश्न असे आले हं, की त्यांच्या जमिनी हं. मुलांनी नावं करून घेतल्या होत्या. अच्छा. मग त्याला माहीत नाही. मग आम्ही काय केलं, एक सामंजस्य करार म्हणून त्याने एक प्रत्येक तहसीलदारला प्रांताच्या मार्फत तो केलेला आहे त्यांनी. बरं. त्याचा अध्यक्ष प्रांत असतात, सचिव तहसीलदार साहेब असतात. हं, मग त्यात एक ज्येष्ठाचा मेंबर एक असतो. हं, मग त्यांना भेटलो, म्हणजे असे काही प्रत्येक तालुक्यात जे प्रश्न आहेत, एक दोन प्रत्येक तालुक्यात प्रश्न येतात, त्याची वाईट परिस्थिती. पण त्यांना हे वाटलं की तितका आनंद त्यांचा बघून हं, की आम्हाला त्याचं समाधान वाटलं, काय हे जर व्यवस्थित झालं. मुलाने सांगितलं मला मुलाच्या वरती काय करायचं नाही, फक्त त्यांना बोलून आपण त्याचं समजूता करूया आणि हे करूया. मला काही पोरांनी द्यायचं आहे, पण माझ्याला जे फसवून जर माझ्याने घेतलंय हं, ती मला वाईट वाटते म्हणली. ती त्यांना एकत्र करून आपलं हे करूया. हं. मग अशा पद्धतीने आम्ही त्यांना एकत्र आणलं. त्यानंतर त्यांनाही समाधान वाटलं आणि त्या कुटुंबालाही समाधान वाटलं. अच्छा. असे काही प्रसंग असे येतात. बरं. सर, आज एक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आपण अध्यक्ष आहे, गेले कित्येक वर्षापासून आपण काम करता आहे, देशव्यापी संघटनेचे सुद्धा आपण एक समन्वयक म्हणून काम करता आहे. तर आजपर्यंतचा आपला अनुभव आणि आपण केलेलं कार्य हे लक्षात घेता आज आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की त्यांनी एक समाजाचा घटक म्हणून, एक आपल्या देशाचा एक सक्षम नागरिक म्हणून त्याचं कर्तव्य काय असलं पाहिजे आणि त्यांनी कसं वागलं पाहिजे, याबद्दल आपण त्यांना काय संदेश द्याल? बघा, आता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात हं, ज्येष्ठाकडे दुर्लक्षित झालंय. कारण त्यांना असं सांगायचं आहे
आजपर्यंत 60 वर्षापर्यंत तुम्हाला तिने सांभाळले, काही तिने तुम्हाला मागितलेलं नाही, फक्त माया आणि प्रेम द्या. पैसा तिने तुम्हाला कधीच मागितले नाही. तुमचं कुठं जरी दुखलं तर त्याला वाईट वाटतं, अरे माझ्या पोराला काही लागलं का. पण तुमचं सगळ्यांचं तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं तो एका कोंडाड्यात गेला. कुठल्याच समाजाचं लक्ष त्यांच्याकडे नाही. आणि ही जर लक्ष ह्या तरुणांनी दिलं, तिनेही समजा मला त्यांना संदेश द्यायचा आहे. आज आम्ही 60 वर्षाचा आहे, आज 70 वर्षाचा आहे, 80 वर्षाचा आहे, भविष्यात तुम्हीही होणार आहात, तुम्हाला ही वेळ येणार आहे. आज जर तुम्ही तुमचं संस्कार म्हणजे काय, आज जर तुम्ही आईवडिलांना सांभाळलं तर तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील. तुम्ही जर नाही सांभाळणार तर उद्या पोरगाही तुमचा तसाच करणार आहे. मग काय करणार आहे. हा संदेश आहे माझा आहे त्यांना. कृपया की ज्येष्ठाकडे दुर्लक्ष करू नका, ज्येष्ठांचे लक्ष द्या. हे आई वडील म्हणजे आपला काळजाचा तुकडा आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. बरं. तसंच ह्या संपूर्ण देशभर हे आमचं आंदोलन चालू आहे. हे आंदोलन चालत असताना आमच्या प्रत्येक राज्याचाही प्रश्न काय आहे, काही राज्यातही मान्य केलेलं आहे. तर मागच्या 15 जुलै 2025ला संसदेमध्ये अधिवेशनामध्ये एक विधेयक मांडलं गेलं. ते विधेयक काय आहे की 7,000 रुपये सन्मानधन ज्येष्ठांना देण्यात यावं मासिक. दुसरी मागणी काय आहे की त्यांना संपूर्ण राज्यभर फिरण्यासाठी 15,000 रुपये मानधन देण्यात यावं तीर्थक्षेत्रासाठी थोडक्यात. तिसरी मागणी आहे त्यांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत द्यावी. आणि चौथी मागणी आहे की त्यांना एक हेल्पलाईन द्यावी. अशा त्या मागण्या आहेत. मला सरकारला असं सांगायचं आहे की ह्या सरकारनं हे विधेयक जे आहे ही मंजूर करावं आणि ह्या ज्येष्ठांना न्याय द्यावा. आता त्यांनी काय सांगितले, कारण की आर्थिक तरतूद नसल्यामुळं ते मांडू शकत नाहीत. भले पैशाचा प्रश्न राहिला पण बाकीच्या तर गोष्टी ते करू शकतात का नाही. पेन्शन जर राहिला, हेल्पलाईन करू शकतात, आरोग्यदृष्टी करू शकतात, एसटीला ते देऊ शकतात, तीर्थक्षेत्र योजनेला. आम्ही जवळजवळ 30 ते 37 हजार लोकांना ह्या 3-3 हजार रुपये वर्षातनं एकदाच मिळत होतं. ते मिळालंही लोकांना. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु असे बरेच लोक राहिल्यात की वयसुरू योजना सरकारनं काढली. वयसुरू योजनेला 3-3 हजार रुपये देणं बऱ्याच लोकांना मिळालं, पण जवळजवळ 50% लोक राहिल्यात की त्यांना मिळालेलं नाहीत. मग ही मला सरकारला विनंती करायची आहे की ज्यांचे नावं इथं जाहीर झाल्यात, आमच्याकडे ती यादी आहे, त्याप्रमाणे राहिलेल्या लोकांना ते 3,000 मिळालं की जे सामान्य माणसापर्यंत ते पोचतील, म्हणजे त्यांना वाकड, चष्मा, काय डोळ्याचं ऑपरेशन असेल ते करता येईल. ही मला सरकारला विनंती करायची आहे. काही राज्य लोकांनी, काही आपल्या सरकारने आतापर्यंत सन्मान देतो, पेन्शन देतो असंच सांगितलं, पण आतापर्यंत कुणीही काही दिलेलं नाही. त्यामुळं आता आम्हाला अशी वेळ आली आहे की कृपया ह्यांना मला विनंती करायची आहे की आम्हाला कृपया रस्त्यावर उतरायला लावू नका. हीच मला सरकारला नम्र विनंती करायची आहे. बरं सर, आज आपण इथे आलात आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयी आपण विस्तृत चर्चा केली. त्यांचे दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स आपण इथे डिस्कस केले आणि आज आपण इतकं त्यांच्यासाठी कार्य केलं आहे आणि भविष्यातही आपण त्यांच्यासाठी बऱ्याचशा उपाययोजनांबद्दल बोललो. तर आपल्या पुढच्या योजनांसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार. नमस्ते. आमची दखल घेतलीबद्दल, ज्येष्ठांना प्राधान्य दिल्याबद्दल आम्ही आकाशवाणीचं आभार आणि अभिनंदन.